नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण बॅक साईड हुक आणि मटका गळा कसा शिवायचा ते। तर इथे मी मटका गळ्याचं कटिंग करण्यासाठी 2.25 इंच गळा घेतलेला आहे। 34 साईज चेस्ट आहे, त्यामुळे 2.25 इंच गळा ठीक आहे। आणि डीप नेक आहे, 9.5चा गळा घेणार आहे। शिलाईनंतर तो 9चा तयार होईल। तुम्हाला जेवढा गळा हवा आहे त्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं, म्हणजे ते शिलाईमध्ये जातं। शोल्डर दाबताना ते मार्जिन कमी होतं, म्हणून जेवढा तयार पाहिजे, समजा 9 पाहिजे तर 9.5 इंच गळा घ्यायचा आहे। आणि आता मी इथं सिंपल असा मटका गळ्याचा आकार देऊन घेत आहे। तर हे पहा, तुम्ही अशा पद्धतीने आकार देऊ शकता। आता आकार देऊन झाल्यानंतर तुम्ही ते कॅनव्हास पण वापरू शकता, पण मी ते ब्लाऊजचा जो पीस आहे तो कडक आहे, त्यामुळे मी कॅनव्हास वगैरे वापरणार नाही। डायरेक्ट आहे असं ब्लाऊजवरती ठेवून कसं स्टिचिंग करायचं मी तुम्हाला दाखवते। तर चला, हे कटिंग झाल्यानंतर जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते मी घेतलेलं आहे, आणि त्या कपड्यावरती हे कापड आपण व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवायचं आहे। याला पिन वगैरे लावून घ्यायचे आहेत, कारण मी जे कापड कट केलेलं आहे ते ओपन आहे। शक्यतो बॅक साईड ओपन नसतो, पण कटिंग करताना फ्रंट साईडला मला हुक लावायचे नव्हते, म्हणून बंद बाजूकडून मी फ्रंट बाजू कट केली आणि ओपन बाजूकडनं बॅक साईड कट केलं, म्हणून कट आलेला आहे। तुम्ही डायरेक्ट बंद बाजूकडून कट करून नंतरही शिवू शकता, पण मी अशा पद्धतीने कट केलं आहे, त्यामुळे मी या पद्धतीने शिवणार आहे। तर मी व्यवस्थित कापड सेट करून घेतलेलं आहे आणि त्याला पिन लावून घेतलेले आहे। ते कापड इकडे तिकडे सरकू नये म्हणून, कारण स्टॅटिनचं कापड आहे। आता इथे शिलाई मारून घेत आहे पूर्ण गळ्याला। बरं, शिलाई मारताना जेवढी मार्जिन घेतलेली आहे एकसारखीच मार्जिन ठेवायची आहे, कमी जास्त मार्जिन होऊ द्यायची नाही, नाहीतर गळ्याचा शेप पूर्ण बिघडतो। त्यामुळे शिलाई मारताना अगदी सावकाश मारायची आहे आणि एकसारख्या मार्जिनवरती मारायचे आहे। त्यानंतर इथे मी पिन काढून घेणार आहे आणि आपण करून घ्यायचं आहे गळ्याचं कटिंग। सुरुवातीला मी सेंटरला कट करून घेतलंय आणि त्यानंतर जो गळ्याचा आकार आहे त्याला इथे पहा छोटे छोटे कट देत आहे। कट दिल्यामुळे काय होतं की जो कापड आहे तो अगदी इझिली फोल्ड होतो आणि शिलाई करताना त्रास होत नाही। हे पहा, अशा पद्धतीने मी कापड पूर्ण आतमध्ये फोल्ड करून घेतलेला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही ते प्रेस करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट शिलाई मारू शकता। आता मी ते डायरेक्ट शिलाई मारणार आहे। इथे पहा, अगदी हाताने व्यवस्थित कापड सेट करून पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर जो ओपन भाग आहे अस्तरचा, त्यालाही चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करायचं आहे। आता इथे कापड कट करताना पण आणि शिलाई मारताना पण अगदी व्यवस्थित शिलाई मारायची आहे, अगदी फिनिशिंगसह। कापड किंवा अस्तर गोळा होणार नाही याची काळजी घेऊन पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने एक पार्ट तयार झाला आहे। याच पद्धतीने दुसरा पार्ट पण कटिंग करून आणि शिलाई करून तयार करून घ्यायचा आहे। तर दोन्ही पार्ट तयार करून झाल्यानंतर रेग्युलर आपण जसं टक्स मारतो त्या पद्धतीने तर टक्स मारून घ्यायचे आहेत। मी इथे टक्सची उंची 4 इंच ठेवणार आहे। उंचीनुसार किंवा गळ्यानुसार टक्सची उंची कमी जास्त होऊ शकते। तर इथे माझा 9चा गळा आहे आणि टोटल उंची 13 इंच आहे, त्यामुळे मी इथे 4 इंच टक्सची उंची ठेवलेली आहे आणि टक्स मारून घेणार आहे। आता तुम्ही इथे जर ओपन केलेला भाग नसेल तर दोन्ही ब्लाऊजला सेम टक्स मारून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर लावणार आहोत कमरपट्टी। त्यासाठी एकसारख्या पट्ट्या मी इथे कट करत आहेत। पट्टी कट करताना 1.25 इंच रुंदीची घ्यायची आहे आणि लांबी गळ्याची जेवढी लांबी आहे तेवढी घ्यायची आहे। एका बाजूने अर्धा इंच मार्जिन घेऊन दुमडून घ्यायचा आहे। दुमडलेला भाग ब्लाऊजच्या वरच्या भागावर ठेवायचा आहे आणि मग तो पार्ट ब्लाऊजच्या कमरेला जोडून घ्यायचा आहे। पहा, दुमडलेला भाग जो आहे तो वरच्या बाजूने ठेवलेला आहे आणि खालच्या बाजूने 1/4 इंच शिलाई मार्जिन मारलेली आहे। आता ही पट्टी पूर्ण बाहेरच्या बाजूने घ्यायची आहे। वरच्या बाजूने ब्लाऊजच्या कापडावरती दाबटीप घ्यायची आणि ही पट्टी पूर्णपणे आतमध्ये घेऊन त्यावरती 4 नंबरची शिलाई मारायची आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही हात शिलाई करताल त्यानंतर ही शिलाई काढून घ्यायची आहे। तर या पद्धतीने दोन्ही ब्लाऊजचे टक्स आणि कमरपट्टी जोडून झाल्यानंतर आता आपण बॅक साईडला करणार आहोत आय आणि हुक पट्टी। तर त्यासाठी मी इथं 3 इंच रुंद आणि लांबीला तुमची जेवढी गळ्याची लांबी आहे तेवढी पट्टी घ्यायची आहे, त्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे। आता आतल्या बाजूने आपण इथे हुक पट्टी बनवणार आहोत, म्हणजेच नेहमीच्या ब्लाऊजला आपण वेगळं करतो। राईट साईडला हुक पट्टी असते आणि लेफ्टला आय पट्टी, पण बॅक साईडच्या बाजूला मात्र राईट साईडला
हुक आयपट्टी करायची आणि लेफ्ट साईडला हुक पट्टी करायची आहे। त्यानंतर आता इथे आपण जे आहे ते हुकचं जे मार्जिन आहे त्याला आय बनवून घ्यायचे आहेत। आता आय बनवण्यासाठी मी 1-1 इंचावरती मार्जिन घेऊन मार्किंग केलेलं आहे आणि इथे 1-1 इंचावरती असे 4 आय बनवून घ्यायचे आहे। तुम्ही 4 किंवा 5 पण बनवू शकता, पण आय बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, 1.5 इंचापेक्षा शिलाई मार्जिन एक्स्ट्राचं ठेवायचं नाही, नाहीतर मग ब्लाऊज घातल्यानंतर तो ओढल्यासारखा वाटतो। तर इथे मी आय बनवून घेतलेले आहे। त्यानंतर आपण बनवणार आहोत हुक पट्टी। हुक पट्टी आता आपण इथे बनवणार आहे लेफ्ट साईडला, तर त्यासाठी ज्या बाजूने आपण पट्टी दुमडून घेतलेली आहे ती पट्टी खालच्या बाजूने ठेवली आहे आणि वरच्या बाजूने हे कापड ठेवलं, कारण ही पट्टी आपण पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करणार आहोत। आता ही पट्टी पूर्णपणे आतमध्ये फोल्ड केली, वरच्या बाजूने अर्धा इंच मार्जिन सोडायचे कापड दुमडण्यापुरतं आणि ही पट्टी पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आणि मग याला पण शिलाई मारून घ्यायची आहे। तर हे पहा, व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे पट्टी खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने एकदम एकसारखे लाईनमध्ये कापड आहे की नाही हे एकदा चेक करायचं आहे, कारण हा जो भाग आहे तो पण राहणार आहे बॅक साईडला आणि अगदी सेट करून मग याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने हुक पट्टी आणि आय पट्टी बॅक साईडचं ब्लाऊज असेल तर कशी बनवायची हेही आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। तर हा ब्लाऊज जो आहे त्याला आपण लेस पण यूज करणार आहे, त्याचबरोबर सुंदर असं लटकन बनवणार आहे, कारण हा ब्लाऊज घागऱ्यावरती आपण बनवणार आहोत। तर हुक पट्टी आय पट्टी बनवून झालेली आहे। मी तुम्हाला ब्लाऊजचा एकदा फायनल लुक दाखवते आणि गळ्याचा आकारही बिलकुल चेंज झालेला नाही ते आपण एकदा चेक करायचं आहे। तर हे पहा, हे दोन्ही पार्ट व्यवस्थित एकमेकांवर ठेवलेले आहे, ह्याला आपण पिन लावून घ्यायचे आहे। पण त्याआधी आपण सुंदर असं लटकन बनवून घेतलेलं आहे ब्लाऊजला। या लटकनचा व्हिडिओ मी वेगळ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। तर इथे सुंदर असं लटकन बनवून घेतलेलं आहे आणि गळ्याच्या बाजूकडून 3 इंच मार्जिन घेऊन हे लटकन जोडून घेतलेलं आहे। दोन्ही बाजूने सेम मार्जिन ठेवायची आहे, खाली वरती होऊ द्यायचं नाही आणि दोन्ही लटकन जोडून घ्यायचे आहेत। आता या गळ्यावरती आपण सुंदर लेस लावून या गळ्याला अजून छान बनवूया। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने बॅक साईडला मटका गळा आणि बॅक साईडचं हुक, त्याचबरोबर सुंदर अशी लटकन डिझाईन, ह्या ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती अवश्य सांगा। आवडली असेल तर लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि आता आपण इथे ब्लाऊजला हुक लावल्यानंतर ब्लाऊजचं लटकन वगैरे बघा इथे किती छान दिसत आहे आणि गळ्याचा जो मटक्याचा शेप आहे तोही अगदी अप्रतिम आलेला आहे। तर चला भेटूया उद्याच्या अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी